आणि ही रिक्षा चालवताना खूप रिस्की आहे. ही रिक्षा हलकी असल्यामुळे चालवताना टर्निंगला पलटी होते. त्याचा वेग खूप कमी आहे, 25 ते 30 पर्यंतच वेग आहे. धावत्या काळामध्ये सगळ्यांना टायमावर पोहोचायचं असतं, त्यामुळे ह्याच्यात पॅसेंजर कोणी बसत नाही. त्याला गॅप बघा ना सर, तुम्ही सेफ्टी डोअर नाहीये. एक म्हणजे महिलांसाठी काढली तर सेफ्टी असायला पाहिजे ना ती रिक्षा. महिलांसाठी ती सेफ्टीच नाहीये सर. ह्या रिक्षेची किंमत कॅनडिक कंपनीच्या वेबसाईटवर आपण गेला तर लक्षात येईल 2 लाख रुपये किंमत आणि 2 लाखाची गाडी 4 लाखाला त्यांनी सरकारला दिली. तर याचा सरळ सरळ अर्थ असा दिसतो, एखाद्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी ह्या गाड्या खरेदी केल्या आणि याच्यातून महिलांची मोठी फसवणूक झालेली आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर राज्य सरकारने महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ई पिंक रिक्षा आणल्या. या रिक्षा महापालिका हद्दीतील मेट्रो स्थानक असेल, बस स्थानक असेल, रेल्वे स्थानक असेल किंवा वर्धेच्या ठिकाणी असेल, या ठिकाणी या रिक्षा ई पिंक रिक्षा महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी चालवण्यासाठी दिल्या. पुण्यातील ॲग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला. जवळपास 3000हून अधिक या रिक्षांसाठी नोंदणी करण्यात आली. त्यातील 1700 जे आहेत लाभार्थी आहेत, ते या सगळ्या योजनेसाठी लाभार्थी ठरले, पात्र ठरले. एप्रिल महिन्यात कार्यक्रम झाला. प्रत्येक कार्यक्रमाला यावेळेस बाल विकासच्या मंत्री आदिती तटकरे, त्याचबरोबर दिवंगत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हा कार्यक्रम पार पडला आणि कार्यक्रमावेळी 60 जणांना ही रिक्षा देण्यात आली. पुढे जसं जसं ही रिक्षा शहरामध्ये फिरू लागली आणि ह्या चालकांना देखील ह्या रिक्षाचा काही त्रुटी आहेत त्या देखील आढळून आल्या. खरं तर ही रिक्षा मिळण्यासाठी ही महिला फक्त ही महिलांना मिळत होती. तिचं वय 20 ते 40 असावं, ती महाराष्ट्राची असावी. त्याचबरोबर ह्या रिक्षेला 70% हे बँक कर्ज देणार होती, तर तिने 5 वर्षामध्ये फेडायचं होतं. 20% राज्य सरकार देणार होतं आणि 10% त्या महिला स्वतः अमाऊंट भरणार होत्या. मात्र आता याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा असा आरोप रिक्षा संघटनेचे जे चालक आहेत, अध्यक्ष आहेत, बाबा कांबळे यांनी केलेला आहे आणि या महिला देखील आता तक्रारी करताना पाहायला मिळतात. खरं तर ही रिक्षा बघितली तर कायनाटिकची आहे आणि ही रिक्षा ज्यावेळेस कार्यक्रमाच्या वेळेस दिली त्यावेळेस त्यांना चालवण्यास बरं वाटलं. मात्र प्रत्यक्ष ऑन फील्डवर सगळ्या घटना घडल्या त्यावेळेस काय तुम्हाला याच्या सगळ्या अडचणी आल्या? आम्हाला ह्याच्या सर्वात मोठी फसवणूक झाली. पहिलं तर जेव्हा आम्हाला रिक्षा द्यायची होती तेव्हा त्यांनी सांगितलं की ही रिक्षा तुम्हाला मेट्रोमध्ये लावून देणार, मेट्रोमधून ह्याला पगार चालू होणार, तुम्हाला 7 ते 8 तास मेट्रोमध्ये सोडायची, 18 ते 25 हजार रुपये तुम्हाला पगार मिळणार, नंतर बाकीच्या टायमात तुम्ही रिक्षा चालवा. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा, ह्याच्यावर फायनान्स जे झालंय टोटली चुकीचं झालेलं आहे. काही महिलांना रिक्षाची मूळ किंमत जी आहे 3,68,000, काहींना 3,70,000, काहींना 3,52,000 अशी मूळ किंमत देऊन त्याच्यावर त्यांनी दाखवले 75,000 सरकारकडून मिळाले आणि 25,000 महापालिकेचे, असे 1 लाख रुपये कमी करून काहींना 2,62, काहींना 2,65 अशी किंमत ठेवली. त्यातूनही त्यांनी व्याज जे लावले, कोणाला 22%, कोणाला 25%, कोणाला 18% असं व्याज लावले. हप्ता प्रत्येकाला वेगवेगळा लागलेला आहे आणि ही रिक्षा चालवताना खूप रिस्की आहे. ही रिक्षा हलकी असल्यामुळे चालवताना टर्निंगला पलटी होते. पलटी झाल्यामुळे बऱ्याच माझ्या सहकारी आहेत ज्यांचे ॲक्सिडेंट झालेत. अक्षरशः आपले जे पॅसेंजर असतात त्यांनाही मार लागलेला आहे. त्यांच्याही भरपूर तक्रारी आहेत. ह्याचा वेग खूप कमी आहे, 25 ते 30 पर्यंतच वेग आहे. त्यामुळं पॅसेंजर कोणी बसत नाही. धावत्या काळामध्ये सगळ्यांना टायमावर पोहोचायचं असतं, त्यामुळे ह्याच्यात पॅसेंजर कोणी बसत नाही. सगळ्यात मेन मुद्दा, ह्याच्यात बसल्यानंतर रिक्षा जम्प होते मागून. नॉर्मल जरी चालवली, मीटर पण नाही, बघितलं मीटर पण नाहीये रिक्षाला, मीटर पण नाहीये. पॅसेंजर तर पहिला बसायच्या अगोदरच म्हणतो तुम्ही भाडं कसं घेणार, बसायच्या अगोदरच. मग म्हटलं सर आम्ही आता रॅपिडो, ओला टाईपच मी आता तात्पुरता घेते. आम्हाला तर सांगितलंय शीटा वाईज घ्यायचं, पण शीटा वाईज तर लोकच बसत नाही ना सर. रिक्षा कधी मिळाली? 4 महिने झाले सर, पण इन्कम काहीच नाही. नाहीच म्हणते ना, तेच सांगते ना सर. बाहेर पडतो. 6,000चा मला हप्ता आहे सर. हो महिन्याला होतं का? अहो सर नाहीच होते ना, इन्कम तेवढं होतच नाहीये. इन्कम तेवढं होतच नाहीये सर. रिक्षा घेऊन आहे ना, पॅसेंजर पण बसत नाहीये आणि काय काय पॅसेंजर जर का बसले तिथं आणि त्यांना घेऊन आपण गेलं तर मागून पूर्ण आदळतात ते पॅसेंजरला. म्हणजे आदळताच्या टायमावर पण पोचत नाही. रेस पण कमी आहे. 25 या 30 स्पीडनी गेलं ना, रिक्षा लगेच बंद पडतात. ते पण खरं त्या दिवशी तिथे ट्रेनिंग वगैरे झालं होतं, सगळे होते कार्यक्रमाला, रिक्षा चालवून बघितली, मंत्री मोदी देखील रिक्षात बसले.
कारण की त्या तुमचं ट्रेनिंग वेळेस तुम्हाला गोष्टी लक्षात नाही आल्या टेक्निकल? नाही म्हणजे कसं दहा दिवसात खरं तर कळालंच नाही. तेव्हा आहे ना 4 जणी मागे बसले भरलेल्या, 4 काय 5 जणी. जेव्हा ती हेवी होती ना तेव्हा स्मूथ चालती, आणि जेव्हा 1-2 जण असेल ना चांगली उडती सरती मागून. मागणारा अक्षरशः मग नाही ना सर, मग ते परवडतच नाही ना आम्हाला मग सर. ते पण पूर्ण भरलेल्याशिवाय ट्रेनिंग होणार. फक्त हिथून आपण चालवलं ना तिथून वापस रिटर्न ह्याच्यामध्ये ट्रेनिंग होणार आहे का? आणि 10 आणि दिवसाची दिवसातून आम्हाला फक्त एकदाच टायमिंग भेटत होते. कधी भेटत होतं तर कधी भेटत पण होतं. ह्यामध्ये तर अर्चना पण आहे, आम्रपाली पण आहे. आम्ही पण ट्रेनिंगच्या वक्ताला आम्ही 3-4 तास बसलो होते तिथं. तरी आम्हाला संध्याकाळी 5 ते 6 वाजता आहे ना आम्हाला हातामध्ये द्यायचं. ते पण सर पण होते शेजारी. ते पण एकच राऊंडला. काही तर तिथं ट्रेनिंग देताना ते सर कुठं काय असं ते हँडल करतात. झालं तुमचं ट्रेनिंग, चला मग झालं उद्या या वगैरे असं व्यवस्थित. आम्हाला तर व्यवस्थित ट्रेनिंग भेटलेलं नाहीये. कारण आमचे म्हणजे आता सध्या आम्ही जिथून ट्रेनिंग घेतलं 3 जण आहे, अर्चनाने, आम्रपाली आणि मी. आम्ही तिथूनच घेतलेले आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग पण केलेलं आहे. ट्रेनिंगचा काहीच हे नाही. ट्रेनिंग छान मिळालेलं आहे. आम्ही रिक्षासाठी बोलत आहोत, इन्कम होत नाहीये सर त्याला. आम्ही महिला त्याच्यासाठी आलेलो आहोत सर. त्याला गॅप बघा ना सर तुम्ही. सेफ्टी डोअर नाहीये. एक म्हणजे महिलांसाठी काढली तर सेफ्टी असायला पाहिजे ना ती रिक्षा. महिलांसाठी ती सेफ्टीच नाहीये सर. बाबा कांबळे अध्यक्ष आहेत, त्या महिला तुमच्याकडे आल्या. काय तुम्ही म्हणताय सरळ सरळ की 400 कोटीचा घोटाळा झालाय, चौकशी व्हावी? कसं 400 कोटी? 2024ला महाराष्ट्र सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाने टेंडर काढलं. सुरुवातीला जो आदेश आला त्यामध्ये असं म्हटलं की 1+3 गाडी महिलांना द्यायची. पण नंतर टेंडर काढताना मात्र काय गडबड झाली माहीत नाही. त्यामध्ये 1+4 आलं, जी 1+4ची गाडी. बरोबर. 1+4 आलं आणि जे टेंडरमध्ये अटी घातल्या ते ई रिक्षाच्या सगळ्या त्यात अटी घातल्या. आणि ह्या रिक्षाची किंमत कॅनडिक कंपनीच्या वेबसाईटवर आपण गेला तर लक्षात येईल 2 लाख रुपये किंमत पण आहे. त्याला ऍक्सेसरीज पकडून का पूर्ण बॉडी वगैरे सगळं पकडून? पूर्ण 2 लाख त्याची प्राइस आहे. आणि 2 लाखाची गाडी 4 लाखाला त्यांनी सरकारला दिली. आणि त्यामध्ये महिलांची फसवणूक झाली. टेंडरमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. आणि ज्या गाड्यांना परवानगीच नाही शहरामध्ये, ई रिक्षाला महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये परवानगी नाहीये. फक्त पुण्यामध्ये सरकारची योजना आहे, परवानगी कसं नाही म्हणतात? नाही, हिला परवानगी आल्टोकडे जर आपण गेलं तर पुण्यामध्ये 9 रस्ते दिले आहेत ज्या रस्त्यावर ही गाडी चालली पाहिजे. त्यामध्ये मग गुंजन थिएटर पासून पलीकडं, आमच्या पिंपरीमध्ये भोसरी पासून पलीकडं यांनी ग्रामीण भागात चालायचं आहे. पण यांना सांगितलं गेलं तुमच्या गाड्या मेट्रोला लावू, अशी फसवणूक यांची केलेली आहे. आणि महिला समक्ष सांगतायत की आता ह्या गाड्या चालत नाही, त्रास होतोय, गाड्या पलटी होत आहेत. तर ही खूप मोठी फसवणूक आहे. माझी सरकारकडे मागणी अशी आहे की सरकारने ताबडतोब ही योजना बंद करावी, टेंडर रद्द करावं. आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी CDI मार्फत झाली पाहिजे. आणि ज्या महिलांनी गाड्या घेतल्यात, आता 127 महिलांनी या रिक्षा घेतलेल्या आहेत, त्यांना या रिक्षा परत केल्या पाहिजे. म्हणजे L3ची गाडी आहे, आता L5 अपग्रेड गाडी आलेली आहे. आता योजनेच्या वेळेस कुठली होती? L3 असेल तीच दिली ना? नाही, योजनेच्या वेळेस पण L5 होती. मुळामध्ये पिंक रिक्षा ही L5 गाडी आहे. म्हणजे यांनी L5 ऐवजी L3 गाडी दिली. म्हणजे जसं उदाहरणार्थ सांगतो, आपल्याकडे पहिले 2G होतं मोबाईलमध्ये, आता 5G आहे. आता 5G मुळे 2Gची काही किंमत नाही. तसं हा प्रकार आहे. म्हणजे आता अपग्रेड L5 मॉडेल तयार आहे, आलेला आहे. 2022 पासून ते मार्केटमध्ये आहे. मग सरकारने L3 का दिली मला काही कळत नाही. यांनी या गाड्या घेतल्या का हे पण मला कळत नाही. तर याचा सरळ अर्थ असा दिसतो, एखाद्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी ह्या गाड्या खरेदी केल्या आणि याच्यातून महिलांची मोठी फसवणूक झालेली आहे. तर सरकारने याची चौकशी केली पाहिजे. महिलांना L5 जी आता अपग्रेड आहे त्या गाड्या दिल्या पाहिजे. आणि ताबडतोब आता 10,000 गाड्या वितरित होणार आहे, तर ते वितरण पहिलं थांबलं पाहिजे. कारण की ह्या महिलांची फसवणूक झाली, त्या 10,000 महिलांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने ताबडतोब ही योजना बंद केली पाहिजे. महिलांची फसवणूक होऊ नये त्यामुळे महिलांनी सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. आणि यावेळेस महिला बाल विकासाच्या मंत्री अदिती तटकरे त्या प्रकरणाकडे कसं पाहतात, काय उत्तर देत आहेत, आणि खरंच ई रिक्षा याच्यामध्ये खरं भ्रष्टाचार झालाय का आणि याच्या काही खरं त्रुटी आहेत का, आता त्यांनी खुलासा करण्यात